नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेतवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 11 जुलै 2024 वार गुरुवार घोलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज आपल्याला फळांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतो का हे आपण जाणून घेणार आहोत। तर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला घोलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। तर चला तर मग की आज फळांच्या दरामध्ये आपल्याला काय बदल झालेला पाहायला मिळते। आज आपल्याला सेटपन मकाच्या कणसाची आवक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला कमीत कमी 18 रुपयापासून ते जास्ती असतं 22 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतं। तर क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक आज आपल्याला मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते कमीत कमी 18 रुपये ते जास्ती असतं 22 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळतं। आपल्याला अननसची आवक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी मोठ्या साईजमध्ये 600 रुपये ते 700 रुपये डझनपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। तर लहान साईजमध्ये आपल्याला अननस पाहायला मिळालेलं नाही आहे, त्याच्यामुळे दर जे आहेत ते आपल्याला मोठ्या साईजमध्ये 600 रुपये ते 700 रुपये डझनपर्यंत आपल्याला अननससाठी दर पाहायला मिळते। आवक मोठ्या प्रमाणात आहेत। दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 600 ते 700 रुपये मोठ्या अननससाठी दर आज पाहायला मिळते। अननसच्या मोसंबीची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर मोसंबीसाठी आज कमीत कमी 40 रुपये किलोपासून ते जास्ती असतं 60 रुपये किलोपर्यंत मोसंबीसाठी दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला जास्ती असतं 60 रुपये किलोपर्यंत मोसंबीसाठी दर पाहायला मिळते। पपईची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पपईसाठी आज उच्चांकी दर पाहायला मिळतो। तर कमीत कमी 20 रुपये किलोपासून ते जास्ती असतं 28 रुपये किलोपर्यंत आज पपईसाठी दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर आज मोठ्या प्रमाणावरती दरामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे तेजी पाहायला मिळते। सीताफळ पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला सीताफळ पाहायला मिळतं। तर सीताफळासाठी दर जे आहेत आज आवक वाढल्यामुळे कमी झालेले पाहायला मिळतात। तर आज दरामध्ये कमीत कमी आपल्याला 30 रुपये किलोपासून ते जास्ती असतं 110 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर मार्केटमध्ये सीताफळाची आवक मोठ्या प्रमाणावरती आहे। त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरण सीताफळासाठी पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कलिंगड पाहायला मिळते। तर कलिंगडाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कलिंगडासाठी आज जास्ती असतं आपल्याला 15 रुपये किलो दर पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आपल्याला कमीत कमी हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 7 रुपये किलोपासून आज दर पाहायला मिळाले आहेत। कलिंगडासाठी आज आपल्याला दर चांगल्या प्रकारे तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। यात आज आपल्याला फणसाची आवक पाहायला मिळते। तर फणसासाठी कमीत कमी आज 10 रुपयापासून ते जास्ती असतं 16 रुपये किलोपर्यंत आपल्याला फणसासाठी दर पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला 16 रुपयापर्यंत जास्ती असतं दर आज पाहायला मिळतात। डाळिंबाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला डाळिंबासाठी आज दर जे आहे ते आपल्याला जास्ती असते 250 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला जास्ती असतं दर जे आहे ते 250 रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। कमी कमी आपल्याला 80 रुपये किलोपासून डाळिंबासाठी दर पाहायला मिळतात। तर एक नंबर टॉप क्वालिटीसाठी जे दर आहेत ते साधारणतः मार्केटमध्ये डाळिंब नसल्यामुळे दर जे आहेत ते आपल्याला 2 नंबर 3 नंबर क्वालिटीमध्ये आपल्याला जे दर आहेत ते 250पर्यंत जास्तीत जास्त उच्चांकी दर डाळिंबासाठी पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला डाळिंबासाठी जास्तीत जास्त 250 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळालेला आहे। ड्रॅगन फ्रूटची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी आज जास्तीत जास्त 150 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर त्याचबरोबर लहान साईजमध्ये कमीत कमी आपल्याला 60 रुपये किलोपर्यंत पासून आपल्याला ड्रॅगन फ्रूटसाठी दर पाहायला मिळते। तव्यान पेरूची आवक पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला तव्यान पेरू पाहायला मिळते। तर कमीत कमी तव्यान पेरूसाठी 50 रुपये ते जास्तीत जास्त 85 रुपये किलो यात आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे त्याची पाहायला मिळते। खरबूज चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला जास्ती असतं। चांगल्या खरबूजासाठी आपल्याला दर जे आहेत आपल्याला कमीत कमी दर जे आहे ते 10 रुपयापासून ते जास्ती असतं 25 रुपये किलोपर्यंत आपल्याला खरबूजासाठी दर पाहायला मिळते।
तर या क्वालिटीसाठी हे खरबूज जे आहे ते आपल्याला बॉबी जातीचं खरबूज आपल्याला पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार या खरबुजासाठी आज दर जे आहे ते आपल्याला जास्ती असतं 18 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते. तर खरबुजाच्या एक नंबर टॉप क्वालिटीसाठी आज 25 रुपयापर्यंत दर आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आपल्याला लिंबाची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर खरेदी करण्यासाठी ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. परंतु दरामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आज 35 रुपये किलोपर्यंत दर आज पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार आपल्याला कमीत कमी 30 रुपये चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला लिंबांसाठी 30 रुपये ते जास्तीत जास्त 35 रुपयापर्यंत आपल्याला क्वालिटीनुसार दर पाहायला मिळतात लिंबांसाठी. तर आवक आहे. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला घसरण 2 ते 3 दिवसापासून झाल्यामुळे दर जे आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणावरती उतरलेले पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार आपल्याला जास्तीत जास्त 30 ते 35 रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला लिंबांसाठी दर पाहायला मिळतात. तर हलक्या लिंबांसाठी कमी क्वालिटीमध्ये आपल्याला 10 रुपये किलोपासून लिंबांसाठी दर पाहायला मिळतात.